आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. देवेंद्रजी, महाराष्ट्रातली लूटमार थांबवा, संजय राऊतांची मागणी. राऊतांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. राऊत पुरावे देईपर्यंत कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नाही. राऊत सातत्यानं बिनबुडाचे आरोप करत असतात. शेळकेंची प्रतिक्रिया. सत्तेत असणाऱ्याला लुटण्याची पूर्ण मुभा. दरम्यान जो सरकार के साथ है वो सेफ है. वडेट्टीवारांची शेळकेंवर टीका. आरोप करणं संजय राऊतांचा नेहमीचा उद्योग. चर्चेत राहण्यासाठी राऊतांनी फडणवीसांना पत्र लिहिलंय. सुनील शेळके दोषी आढळल्यास वरिष्ठ नेते कारवाई करतील. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. कुणाची युती अयुती झाली पाहिजे यासाठी राजकारण करत नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. तुमच्यात काही किंवा तुमच्या कुणाच्या बापातही मुंबईला तोडण्याची हिंमत नाही. फडणवीसांची टीका. मुंबई तोडण्यासाठी फडणवीसांवर मोदी शहांचा दबाव. फडणवीसांच्या टीकेनंतर राऊतांचाही पलटवार. मराठी माणसाच्या विजयासाठी आम्ही एकत्र येतोय. राजकीय विषयावर कोणतीही चर्चा आम्ही करणार नाही. भाजप फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. अनिल परबांचा निशाणा. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतो. मुख्यमंत्री फडणवीसांची आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवरून टीका. मराठी सक्तीचीच पण हिंदी भाषेचाही अभिमान. फडणवीसांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात इंटरनॅशनल स्कूल्सचा धंदा तुमचेच लोक करतायत. फडणवीसांच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार. ठाकरेंनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं. मराठीच्या मुद्द्यावरून नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. ठाकरेंनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं. नारायण ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी. 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र मेळावा. हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर एकत्र विजय मेळावा होणार. 5 जुलैच्या या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका समोर. सर्वांना जाहीर खुलं निमंत्रण असा उल्लेख. शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटाची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव. ठाकरे गटाकडनं प्रकरण आज पुन्हा सुप्रीम कोर्टात मेन्शन. तर 16 जुलैला हे प्रकरण बोर्डावर. त्याचवेळी प्रकरण येईल सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण. त्रिभाषा सूत्रीसंदर्भात राज्य सरकारचा नवा GR जारी. धोरणाच्या पुनर्विचारासाठी डॉ. नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती. तर पूर्वीचे 2 GR औपचारिकपणे रद्द. नव्या GR मध्ये उल्लेख. मराठी माणूस एकत्र आल्यामुळे सरकार हादरलंय. सरकार हादरल्यामुळे GR रद्द झाला. मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मराठी माणसाच्या एकजुटीमुळे राष्ट्रीय पक्ष घाबरलेत असंही देशपांडे म्हणाले. संजय पवार कोल्हापुरातील कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल. तर संजय पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल. नाशिकचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अपूर्व हिरे यांचा भाजपात प्रवेश. पक्षप्रवेश सोहळ्यावेळी नाशिकमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. वृद्ध दाम्पत्यावर स्वतःला अवताला जुंपून घेण्याची वेळ आलेली आहे. दरम्यान लातूरच्या हडोळती या गावातलं वास्तव समोर. शेती परवडत नसल्यामुळे वृद्ध दाम्पत्य स्वतः आऊत खांद्यावर घेऊन कोळपणी करत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. लातूरमधील वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या मुद्द्यावरून विरोधकही आक्रमक. विरोधकांकडून विधानसभेत स्थगन प्रस्ताव. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग. सरकारनं शक्तीपीठ महामार्ग करणार नसल्याचा शब्द निवडणूक झाल्यानंतर पाळला नाही. कंत्राटदाराला शक्ती देण्यासाठी सरकारनं शब्द पाळला नाही. रोहित पवारांची टीका. लातूर जिल्ह्यातल्या ढेकीमध्ये शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना परत पाठवलं. जमीन संपादनासाठी आलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी परत पाठवण्यात आलं. अधिकारी जमीन संपादनासाठी आले असता मोठा पोलीस बंदोबस्त. अहिल्यानगरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात मोर्चा. धर्मगुरूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं ख्रिश्चन समाज आक्रमक. पडळकरांची आमदारकी रद्द करण्याची मागणी. पुण्यामध्ये वंचितकडून सार्वजनिक बांधकाम विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप. सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात वंचितचा जोडे मारो आंदोलनाचा इशारा. 293च्या चर्चेला सचिव बसत नाहीत. मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक. सचिवांना बांधून सभागृहात आणण्याची परवानगी द्या. विधानसभेचे तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांच्याकडे मुनगंटीवारांची मागणी. राज्यातील एकूण 16,395 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट. यापैकी 4 पूल अत्यंत धोकादायक असल्याची माहिती. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची विधानसभेत माहिती.
बीड विनयभंग प्रकरणामध्ये मुंडेंनी चौकशीची मागणी करताच तत्काळ एसआयटी जाहीर. फडणवीसांकडून एका दिवसात एसआयटी जाहीर होणं ही कमाल आहे. इतर प्रकरणात आक्रोश केल्यानंतर चौकशी समिती जाहीर होते. दमान यांची फडणवीसांवर टीका. वाल्मिक कराडच्या मागे एक अदृश्य शक्ती होती. वाल्मिक कराडनं 3 लोकांना माझ्यासमोर मारलं. महादेव मुंडेंची हत्या वाल्मिक कराडनं केली. विजयसिंग बांगर यांचा दावा. कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, अन्यथा मी कठोर निर्णय घेणार. संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांचा इशारा. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार. वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहामध्ये हलवलं जाणार. कराडच्या जिल्हा कारागृहामध्ये संशयास्पद हालचाली, सूत्रांची माहिती. तर कराडच्या जीवेला धोका असल्याची माहिती. विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आणि राठोड यांच्यामध्ये जुंपली. नाला रुंदीकरणावरून मुनगंटीवार राठोड आमने सामने. जलसंधारण खात्यावरून मुनगंटीवार राठोडांवर भडकले. राज्यातील पारदर्शक कारभाराची माहितीमध्ये जोरदार चर्चा. गृह खात्याची सर्व मंत्र्यांना ओएसडी आणि पीएस यांच्यावर हालचालींवर नजर. सूत्रांची माहिती. तर 150 दिवसांचा आराखड्यामध्ये कामगिरी चांगली ठेवा, त्यांचंच मूल्यमापन होणार. काही मंत्र्यांना फडणवीसांनी बोलावून कानमंत्र दिल्याची माहिती. चांगलं यश मिळवायचं असल्यास अधिक पक्षप्रवेश करावे लागतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या आमदारांना सूचना. काही चुका झाल्या असल्यास माफ करा. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र. सर्व पक्षश्रेष्ठींचं सुद्धा बावनकुळेंनी मानले आभार. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण. बच्चू कडू समर्थक संचालक आनंद काळे यांना अपात्रतेची नोटीस. विभागीय सहनिबंधकाची कारवाई. तर 14 जुलैपर्यंत खुलासा मागवला. कोरोना लस आणि अचानक हृदयविकाराचा झटका येणं याचा काहीही संबंध नाही. आयसीएमआर आणि एम्सनं केलेल्या अभ्यासातून नवी माहिती समोर.